मान्सूनचं आगमन कधी होणार आहे हा प्रश्न सगळेच विचारत होते। हवामान खात्याने सुद्धा त्याचा अंदाज बांधलेला होता। त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की तो कदाचित लवकर दाखल होणार आहे। पण लवकर दाखल होणार आहे म्हणजे नेमकं काय आणि कधी हा प्रश्न विचारला जात होता। तर आता मान्सून कधी दाखल होणार आहे याबाबत हवामान खात्याने अचूक अंदाज जो आहे तो सध्याच्या घडीला बांधलेला आहे आणि आपल्याला अपेक्षित होतं त्यापेक्षा लवकरच आपल्याला कदाचित महाराष्ट्रात सुद्धा पाऊस पडताना बघायला मिळू शकतो, दिसू शकतो असा अंदाज सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। सो मान्सून बद्दलची नेमकी काय अपडेट आहे तेच घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आता आपण समजून घेऊया की हवामान खात्याने नेमका काय अंदाज बांधलेला आहे। हवामान खात्याचं असं म्हणणं आहे की 26 मेला साऊथ वेस्ट मान्सूनचं आगमन होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू तो पुढे सरकताना दिसेल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचं आगमन साधारण जूनच्या पहिल्या दिवसांमध्ये होण्याची दाट शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। आता हे कशामुळे झालेलं आहे किंवा हा कशामुळे मान्सून जो आहे तो लवकर येतोय तर ते आपण थोडक्यात समजून घेऊया की एक कमी दाबाचं क्षेत्र गेल्या अनेक दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं होतं। त्याचबरोबर अरबी समुद्रात सुद्धा एक अनुकूल परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती आणि त्याच्याचमुळे असं म्हटलं जात होतं की जे मोसमी वारे आहेत, जे 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 थंड वारे आहेत, ज्यांनी साऊथ वेस्ट मान्सून जो आहे तो अंदमानकडनं भारताकडे खेचला जातो, त्याच्यासाठी या कमी दाबाच्या क्षेत्राची मदत झालेली आहे ते वारे खेचण्यासाठी। कारण हे कमी दाबाचं क्षेत्र जे असतं ते हे मोसमी वारे भारताकडे खेचतं अंदमानच्या बाजूने। त्याच्यामुळे साऊथ वेस्ट मान्सून हा कायम अंदमानमध्ये आधी येतो। अंदमान निकोबार आयलंड्सला तो हिट झाला की मग त्याचा प्रवास जो आहे तो भारताकडे होतो। मग तो आधी केरळमध्ये येतो आणि केरळ नंतर त्याची वरच्या बाजूला त्याची डायरेक्शन जी आहे ती असते आणि मग तो हळूहळू वरच्या बाजूला सरकत जातो असा अंदाज बांधण्यात आलेला होता। आता याच्यामध्ये आणखीन पण अनेक फॅक्टर्स होते। असं सुद्धा म्हटलं जात होतं की हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे याची तीव्रता जर कमी झाली तर मात्र मान्सूनला यायला आणखीन वेळ लागू शकतो असा अंदाजही वर्तवण्यात आलेला होता। पण हे जे क्षेत्र एक वेल मार्क्ड रिजन मध्ये ते कन्वर्ट झालेलं आहे। म्हणजे काय तर आधी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं, त्याच्यानंतर ते एक वेल मार्क्ड कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं, म्हणजे ते त्या भागामध्ये सक्रिय असतं, ऍक्टिव्ह असतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नसतो आणि त्याच्यानंतर त्याची इंटेन्सिटी वाढत जाते आणि मग कालांतराने त्याची इंटेन्सिटी कमी होते। पण गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला इथे एक स्टेबल चित्र बघायला मिळतं आणि याचाच फायदा झालेला आहे मान्सूनच्या आगमनासाठी। अंदमानमध्ये पुढच्या 24 ते 48 तासांमध्ये मान्सूनचं आगमन होईल असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर 26 मे पर्यंत +4 डेज किंवा -4 डेज मान्सून जो आहे तो केरळमध्ये सुद्धा दाखल होईल असं हवामान खात्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे। आता आपण आकडेवारी बघूयात की आतापर्यंत हवामान खात्याने ज्या वेळेला अंदाज बांधलेले आहेत त्या वेळेला नेमकं काय घडलेलं आहे आणि डेट्स आपल्याला काय सांगतात। आता आतापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं आतापर्यंत त्यांनी जे अंदाज बांधलेले आहेत ते काय आहेत, साऊथ वेस्ट मान्सून बद्दल त्यांनी नक्की काय अंदाज बांधलेले होते, काय तारखा दिलेल्या होत्या, तर तो डेटा सुद्धा त्यांनीच त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती शेअर केलेला आहे। ते काय म्हणले 2020 मध्ये त्यांनी काय अंदाज बांधला होता की 5 जून पर्यंत मान्सून जो आहे तो दाखल होईल केरळमध्ये, पण तो 1 जूनला आला। त्याच्यानंतर 2021 मध्ये 3 जूनचा अंदाज होता, तो 31 मेचा अंदाज होता, तो 3 जूनला आला। 2022 मध्ये आपण जर बघितलं तर 27 मेला अपेक्षित होता, तो 29 मेला आलेला आहे। 2023 मध्ये 8 जूनला मान्सून आलेला होता, तारीख त्यांनी गेस केली होती की 4 जून असेल। त्याचबरोबर 2024 मध्ये 31 मेला त्यांनी अंदाज बांधला होता की 31 मेला कदाचित केरळमध्ये दाखल होईल, तर तो 30 मेला झालेला होता आणि 2025 मध्ये म्हणजे गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी त्यांनी 27 मे ही तारीख प्रिडिक्ट केलेली होती, तोच मान्सून 24 मेला दाखल झालेला होता। म्हणजे त्यांनी जे मुळात म्हटलेलं आहे की +or -4 डेज हा अंदाज जो आहे तो कायम खरा ठरतो त्यांच्या प्रमाणे। कारण अर्थातच तुम्ही इतकं परफेक्टली नाही गेस करू शकत की नाही याच दिवशी आणि याच वेळेला मान्सून जो आहे तो दाखल होईल, पण तुम्ही साधारण एक अंदाज बांधू शकता, एक तारीख डोक्यात ठेवू शकता। सो आता त्यांनी 26 तारीख जी आहे ती म्हटलेली आहे, प्लस किंवा -4 डेज असं होऊ शकतं। त्याच्यामुळे अंदमानमध्ये जर पुढच्या तो 24 ते 48 तासांमध्ये मान्सून हिट झाला तर मात्र केरळमध्ये सुद्धा त्याची वेळेवर येण्याची शक्यता जी आहे ती आणखीनच वाढत असते। सो हा काही बेसिक डेटा होता आणि आम्हाला तुम्हाला हे समजावून सांगायचा प्रयत्न होता की कशामुळे मान्सून जो आहे तो आता लवकर दाखल होतोय किंवा लवकर म्हणण्यापेक्षा तो ॲक्च्युअली वेळेवर दाखल होतोय। जर तो आणखीनच म्हणजे मेच्या 2nd वीकमध्ये आला असता तर तो लवकर दाखल होतोय असं म्हणता आलं असतं, कारण की युजुअली अंदमान निकोबारमध्ये हा
साऊथ वेस्ट मान्सून जो असतो तो युजली मेच्या 3ऱ्या आठवड्यामध्येच हिट होतो आणि नंतर जूनमध्ये तो साधारण केरळकडे त्याची दिशा आपल्याला असते किंवा केरळमध्ये दाखल व्हायचं त्याची वेळ जी आहे ती जूनच्या पहिल्या आठवड्यात असते साधारण. सो आत्ता आपण जर म्हटलं तर 26 तारीख प्रेडिक्ट केलेली आहे, त्याच्यामुळे साधारण मान्सून जो आहे तो वेळेवरतीच दाखल होतोय असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.